तुम्हाला सुद्धा मुलांना मैद्याचं खाऊ घालू वाटत नाही, पण काय करायचं, मुलांनी पण तर ऐकलं पाहिजे ना। मग त्यासाठी काय करायचं बघा, घरातच मुलांना अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाचे पदार्थ हा बनवून द्यायचा। मुलं परत बाहेरचं खायला कधीच मागणार नाहीत, नेहमी घरीच बनवून दे म्हणतील। त्यासाठी काय करायचं, उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला चपाती घालून मस्त असा पौष्टिक पदार्थ बनवायचा आहे, जो की मुलांच्या खूप जास्त आवडीचा आहे। त्यासाठी काय करायचं, सुरुवातीला इथे भाज्या घेतलेल्या आहेत, तोपर्यंत पहा इथे माझी सुरीची धारच गेली होती। मग सुरीला सुद्धा या पद्धतीने अशी शार्पनरनं धार लावून घेतली। आता 2-3 वर्ष झालं वापरते, खूप मस्त आहे वापरायला। तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, तुम्हाला मी लिंक देते। आता इथे पहा मी कोबी घेतलाय, त्याच्यानंतर उभा लांब कट करून घेतला, आलं लसूण घेतलेलं आहे ते पण छान असं उभं कट करून घेतलं, कांद्याची पात घेतली ती पण छान कट करून घेतली, टोमॅटो सुद्धा उभा लांब कट करून घेतला। आता तुमच्याकडे अजून शिमला मिरची वगैरे असेल ना, ती सुद्धा तुम्ही उभी लांब कट करून घ्यायची आहे। तर त्याचबरोबर इथे कांदा सुद्धा उभा लांब कट करून घेतलाय। पहा आता शिमला मिरची काही माझ्याकडे नव्हती, पण आपल्याकडे जे असेल ते भाज्या घालून टाकायच्या। इथे छान अशा भाज्या सगळ्या कट करून ठेवल्या। आता चपातीचा एक गोळा काढून घ्यायचा आणि छान पद्धतीने अशा पद्धतीने गोलाकार आपण नेहमी चपाती लाटतो तशी चपाती लाटून घ्यायची। आता इथे ना मी 2 चपात्या लाटून घेणार आहे। तर सुरुवातीला अशा पद्धतीने आपण आहे ना, जास्त पातळ सुद्धा लाटायची नाही किंवा जास्त जाड सुद्धा ठेवायची नाही, अगदी व्हिडिओत मी दाखवते पहा, अशा पद्धतीने आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची। आता कढईत पाणी गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं। पाण्याला छान उकळी आली की मग आपल्याला त्याच्यामध्ये जी लाटून घेतलेली चपाती आहे ती चपाती एक सुरुवातीला टाकून घ्यायची आणि छान अशी 1 मिनिट छान अशी शिजवून घ्यायची। आता लगेच आपल्याला झाऱ्यावरतून काढून घ्यायची आणि ताटामध्ये व्यवस्थित अशी पसरून द्यायची। दुसरी सुद्धा या पद्धतीनेच आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची 1 मिनिट आणि लगेच ती सुद्धा काढून घ्यायची। ताटावरती ठेवून आहे ना, फॅन खाली पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि मगच अशा पद्धतीने याचे ना नूडल्स तयार करायचे आहेत आपल्याला। तर इथे पाहू शकता चपातीचे आज आपण इथे नूडल्स तयार करणार आहोत। तर इथे ना या पद्धतीने मी दोन्ही चपातींचे मस्त असे नूडल्स तयार करून घेतले। आता हे साईडला ठेवून दिले, लगेच त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। जे आलं लसूण कट करून घेतलेलं ते घालून घेतलं, त्याच्यानंतर कांदा, त्याच्यानंतर कोबी घालून घेतला, त्याच्यावरतीच पहा आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आणि भाज्या छान शिजाव्या त्याच्यासाठी चवीनुसार मीठ घालायचं, जास्त सुद्धा भाज्या शिजवायच्या नाही। त्याच्यानंतर मिरे पावडर घातली, थोडीशी मिरची पावडर घातली आणि आपल्याला इथे टोमॅटो सॉस घालायचे 2 चमचे इतका आणि शेजवानचा सॉस 1 चमचा इतका। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांद्याची पात घेतलेली होती ती घालून घेतली, छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता इथे भाज्या थोड्याशा कच्च्याच ठेवायच्या, खाताना खूप छान लागतात, जास्त शिजवायच्या नाही। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नूडल्स जे तयार करून घेतलेले ते घालून घेतले, वरतून थोडीशी पहा इथे मी कांद्याची पात लास्टला ठेवली होती ती घालून घेतली। अशा पद्धतीने हे मस्त असे पौष्टिक नूडल्स घरीच तयार होतात। तर मुलांना बाहेरचे नूडल्स खूप आवडतात आणि मुलं मग बाहेरचं खायला मागतात। तर मुलांना अशा पद्धतीने तुम्ही जर घरीच बनवून खायला दिलं किंवा घरच्यांना दिलं तर घरची खूप आवडीनं खातात। नक्की रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर चॅनलला फॉलो करा।